Welcome all of you. Myself Professor Rajendra Gore from Civil Engineering Department, CSMSS College of Polytechnic, औरंगाबाद. मागील लेक्चरमध्ये आपण बघितलं parallel axis theorem and how to use that parallel axis theorem, how to solve the numericals on parallel and perpendicular axis theorem. So some standard section we have learned in previous lecture, and we find the moment of inertia about the any reference axis of that standard section. In this lecture, we find out the moment of inertia of built up sections. So let us first of all, what is built up sections? The built up section, the section which is made from more than two roll section is called built up section. म्हणजे असा सेक्शन की जो दोनपेक्षा जास्त सेक्शनने बनलेला आहे त्या सेक्शनला आपण काय म्हणतो, बिल्ट अप सेक्शन्स म्हणतो. तर फॉर एक्झाम्पल्स, दिस एल सेक्शन इज made from two rectangular sections. Another examples, this box section is made from these four rectangular sections, and the plus section is made from these three rectangular section. So more than two sections combine each other, then the new section is called as built up sections. To find the moment of inertia of built up section, which symmetrical or unsymmetrical, we have to divide these built up section into the separate geometric section or separate standard rectangular sections. Let us see the example. This is L section. We have to find out the moment of inertia of this L section. So आपण काय करणार, या L सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करण्यासाठी या L सेक्शनला दोन रेक्टँगलमध्ये डिवाइड करणार. तुम्ही बघू शकता रेक्टँगल 1 आणि रेक्टँगल 2 या दोन सेक्शन्समध्ये या L सेक्शनला डिवाइड केले. आता सेपरेट हा रेक्टँगल 1 आणि रेक्टँगल 2 या दोन जिओमेट्रिक फिगरचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करू शकतो, आणि कंबाइनिंग दिस टू मोमेंट ऑफ इनर्शिया वी विल गेट दी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस एल सेक्शन्स और बिल्ट अप सेक्शन्स. तर आता आपण एक्झाम्पल्स बघूयात. क्वेश्चन नंबर फर्स्ट, फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द L section about the centroidal axis xx and yy, and unequal angle section is given 70 mm by 50 mm by 10 mm as shown in figure. फिगर दिलेले आहेत आपल्याला अनइक्वल अँगल सेक्शन और एल सेक्शन्स, ज्याचे की डायमेन्शन आहेत 70 mm बाय 50 mm बाय 10 mm. तुम्ही फिगरमध्ये बघू शकतात 70 mm हे लॉंग एज, 50 mm शॉर्ट एज आणि थिकनेस आहेत 10 mm. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला फाइंड आउट करायचं आहे अबाउट एक्स अँड वाय वाय ॲक्सिस ऑफ दॅट अनइक्वल अँगल सेक्शन्स और एल सेक्शन्स. सो लेट अस फर्स्ट give one data, unequal angle section 70 by 50 by 10 mm, and to find the moment of inertia about centroidal axis. Step 2, divide the sections into two rectangles and give them name as rectangle 1 and rectangle 2 as shown in figure. या फिगरमध्ये बघू शकता तुम्ही फिगर नंबर 1 जी दिली ते रेक्टँगल 1 आणि 2 जे दिली ते रेक्टँगल 2, त्याचे सेंट्रॉइडल ॲक्सिस दाखवलेत लेटर 1 1 आणि 2 2 आणि म्हणजे x1 हा सेंट्रॉइडल ॲक्सिस ऑफ रेक्टँगल 1 आहे हॉरिझॉन्टल. तसंच वर्टिकल सेंट्रॉइडल ॲक्सिस फॉर फिगर नंबर 1 इज y1. सिमिलरली horizontal centroidal axis for rectangle 2 is xx2 and vertical centroidal axis of rectangle 2 is yy2, and the position of center of gravity is denoted by g1
and G2 for rectangle 1 and rectangle 2 respectively. त्यानंतर डायमेन्शन्स दाखवलेत 70 mm डेप्थ फॉर रेक्टँगल 1 and 10 mm is width for rectangle 1. Similarly 40 mm width for rectangle 2 and 10 mm depth for rectangle 2. आणि आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कशात अबाउट दी सेंट्रॉइडल ॲक्सिस ऑफ दीज एल सेक्शन और अनइक्वल अँगल सेक्शन्स. तर तुम्ही बघू शकतात एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस दाखवलेले आहेत आणि सेंट्रॉइडल पोझिशन ऑफ दीज अनइक्वल अँगल सेक्शन दाखवले ॲट द पॉईंट जी. तर आपल्याला या दोनही रेक्टँग्युलर सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहेत अबाउट जी. तर आपण काय करणार बाय युजिंग पॅरलल ॲक्सिस थेरम मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करणार या जी पोजिशनला. तर स्टेप 2 फाइंड दी एक्स बार अँड वाय बार विथ रिस्पेक्ट टू रेफरन्स ॲक्सिस ओ बी अँड ओ ए रिस्पेक्टिवली. आता एक्स बार आणि वाय बार म्हणजेच काय पोजिशन ऑफ सेंट्रॉइड ऑफ एल सेक्शन्स, वर्टिकल अँड हॉरिझॉन्टल पोजिशन ऑफ सेंट्रॉइड दॅट इज जी फ्रॉम दी O point, horizontal line OA and vertical line OB. So A1 is area of rectangle 1. So A1 B into D rectangular sections. So B is 10 into D is 70. So 700 mm square. A2 is rectangle area of rectangle 2. A2 is B into D 40 into 10 400 mm square. X bar is distance of a CG of L section from OB, means from vertical positions. So X bar is equal to this center of gravity formula A1 x1 plus A2 x2 upon A1 plus A2. A1 is area of rectangle 1, x1 is distance of a center of a rectangle 1, that is G1 फ्रॉम लेफ्ट साईड OB. इथं बघू शकता तुम्ही सेपरेट रेक्टँगल 1ची फिगर ड्रॉ केलेली आहेत आणि पोझिशन दाखवलीत ओ पोझिशन्स. तर x1 म्हणजेच काय तर व्हर्टिकल ॲक्सिसपासनं ओ ए ॲक्सिसपासनं डिस्टन्स ऑफ सी जी ऑफ रेक्टँगल 1 म्हणजेच G1चं डिस्टन्स फ्रॉम ओ पॉईंट. तर टोटल थिकनेस आहे 10 mm किंवा टोटल विड्थ आहे 10 mm या रेक्टँग्युलर पोर्शनची. तर त्याचा सी जी रेक्टँग्युलर पोर्शनचा सी जी कुठे ॲक्ट होईल 10/2 वरती म्हणजेच B/2. तर 5 mm x1 पोझिशन झाली. तर y1 पोझिशन डिस्टन्स ऑफ द सेंट्रॉइड ऑफ अ रेक्टँगल 1 दॅट इज G1 फ्रॉम बेस OA हॉरिझॉन्टल ॲक्सिसपासनं सेंट्रॉइडल ॲक्सिस ऑफ अ रेक्टँगल 1चं डिस्टन्स म्हणजेच काय झालं y1. तर मग टोटल डेप्थ आहेत 70 mm. तर सेंट्रॉइडल डिस्टन्स y1 इज इक्वल टू 70/2 म्हणजेच 35 mm फ्रॉम दी बेस OA. तर x1 झालं 5 mm, x2 झालं 35 mm. सिमिलरली फिगर नंबर 2 साठी x2 इज डिस्टन्स ऑफ अ सेंट्रॉइड ऑफ अ रेक्टँगल 2 दॅट इज G2 फ्रॉम लेफ्ट साईड OB. व्हर्टिकल ॲक्सिसपासनं रेक्टँगल 2च्या CG पर्यंतचं डिस्टन्स तुम्ही फिगरमध्ये बघू शकतात. हा रेक्टँगल 1 दाखवला आहे तिकडचा आणि हा G2 जर दाखवला आहे तो रेक्टँगल 2. आपल्याला ओपासनं G2चं डिस्टन्स हवं आहेत. आपल्याला माहिती आहेत विड्थ ऑफ रेक्टँगल 2 आहेत 40 mm आणि विड्थ ऑफ रेक्टँगल 1 आहेत 10 mm. मग x1 डिस्टन्स म्हणजे ओपासनं G2 पर्यंतचं म्हणजे 10 + 40/2 ते झालं 30 mm. तसंच y2 डिस्टन्स म्हणजे बेसपासनं G2 पर्यंतचं डिस्टन्स. टोटल डेप्थ आहे तर रेक्टँगल 2ची 10 mm. सो 10/2 इज 5 mm y1.
आता एक्स बार आणि वाय बार आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर आपल्याकडे x1च्या व्हॅल्यू x2च्या व्हॅल्यू एक्स बार इज इक्वल टू a1 x1 प्लस a2 x2 अपॉन a1 प्लस a2 व्हॅल्यू पुटअप करा. एरिया 700 इंटू x1 5 प्लस a2 400 इंटू 30 अपॉन टोटल एरिया 700 प्लस 400 एक्स बार इज 14.09 mm. तसंच सिमिलरली वाय बार a1 y1 प्लस a2 y2 अपॉन a1 प्लस a2 y बार येतो 24.09 mm. Step 3. To find the moment of inertia about centroidal xx axis, that is IXX. तर आपल्याला आता काय करायचं आहे, मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अनइक्वल अँगल सेक्शन्स किंवा एल सेक्शनचा मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आहे अबाउट हॉरिझॉन्टल ॲक्सिस, अबाउट एक्स ॲक्सिस. तर आपल्याला काय करावं लागेल, ॲडिशन ऑफ दोन्ही रेक्टँगलचा मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट हॉरिझॉन्टल ॲक्सिस. ठीक आहे. तर IXX इज इक्वल टू IXX1 प्लस IXX2. IXX1 म्हणजे काय असणार आहे, मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रेक्टँग्युलर सेक्शन्स अबाउट सेंट्रॉइड G, म्हणजे अबाउट सेंट्रॉइड ऑफ L सेक्शन्स ऑर अनइक्वल अँगल सेक्शन. तसंच मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रेक्टँगल 2 अबाउट G, अबाउट हॉरिझॉन्टल centroidal axis of unequal angle sections, not about the centroidal axis of a rectangle sections, about the unequal angle sections. Okay, by using parallel axis theorem, IXX1 is equal to IG1 plus A1 H1 square. IG1 nothing but moment of inertia of a rectangular section about the centroid of a rectangle 1. So its standard formula B1 D1 cube by 12. B1 is 10 into D1 is 70 cube by 12. So IG1 moment of inertia about centroidal axis of a rectangle 1 is 285.833 into 10 to the power 3 mm power 4. Area of rectangle 1 is 700 mm square. And H1 is distance between CG of rectangle 1 and CG of L section, that is G. The distance between G and G1 nothing but distance between XX1 axis and XX axis. So in figure we can see the H1 is equal to Y1 minus Y1 bar, Y1 minus Y bar, sorry. So y1 is 35 minus y bar is 24.09. So h1 is 10.91 mm. Now IXX1 is put out this value IG1 plus A1 H1 square. So moment of inertia of a rectangle 1 about the centroid G is 369.152 into 10 to the power 3 mm power 4. So similarly, moment of inertia of a rectangle 2 about the centroidal axis of L section. So IG2 plus A2 H2 square. IG is B2 D2 cube by 12. So B is 40 into D is 10 cube by 12. So moment of inertia of a rectangle 2 about centroid is 3.333 into 10 to the power 3 mm power 4. So area of rectangle 2 is 400 mm square, and H2 is the distance between CG of a rectangle 2 and CG of L sections, that is distance between G2 and G, that is distance between X2 axis and XX axis. So H2 is equal to y bar minus y2. So 24.09 minus y2 is 5, 19.09 mm. So IXX2 is equal to IG2 plus A2H2 square. Put out the values in the equations. We will get moment of inertia of a rectangle 2 about the centroidal axis of L section is 149.104
into 10 to the power 3 mm power 4. So total moment of inertia about the total moment of inertia of L section about the horizontal axis is summation of these two rectangulars, moment of inertia of two rectangular section about the centroidal axis G. So put out these in Ixx1 and Ixx2, we will get Ixx is equal to 518.256 into 10 to the power 3 mm power 4. This is the moment, horizontal centroidal axis moment of inertia. Now step 4, to find the moment of inertia about centroidal y axis, that is Iyy. So similar way, Iyy is Iyy1 plus Iyy2, where Iyy is moment of inertia of L section about centroidal axis, centroidal position G, and Iyy1 is moment of inertia of rectangle 1 about centroid of L section G. Iyy2 is moment of inertia of a rectangular section 2 about centroid G of L sections. So similar way, by using parallel axis theorem, Iyy1 is equal to Ig1 plus A1H1 square. Ig1 is equal to T1B1 cube by 12. So for rectangular section, rectangle 1, D is 70 and B is 10. So Ig1 is 5.833 into 10 to the power 3 mm power 4. A1 is 700 mm square. H1 is distance between CG of rectangle 1 and CG of L sections, means G1 and G. So distance between I1 axis and XX axis. So H1 is X minus X1. So 14.09 minus 5 is 9.09 mm. Now Iyy1 is equal to Ig1 plus A1 H1 square. Iyy1 is equal to 63.672 into 10 to the power 3 mm power 4. Iyy2 is same way, Ig2 plus A2H2 square, Ig2 D2B2 cube by 12. Ig2 is 53.33 into 10 to the power 3 mm power 4. Area of rectangle 2 is 400 mm square. So H2 is distance between CG of rectangle 2 and CG of L sections G2 and G, that is YY2 and YY axis. So H2 is X2 minus X bar. So 30 minus 14.09 is 15.91 mm. So Iyy2 is Ig2 plus A2H2 square. Ig2 is 53.33 into 10 to the power 3 plus A2 is 400 into H2 is 15.91 square. So Iyy2 is 154.584 into 10 to the power 3 mm power 4. So total moment of inertia about vertical axis of L section is summation of these two moment of inertia of rectangle. So 218.256 into 10 to the power 3 mm power 4. So these are the problems on built up section. Procedure to find out the moment of inertia of a built up sections about the centroidal axis of a built up sections. In next lecture we see the numericals on these built up sections of T sections. Okay, thank you.